सर्वांना. तर स्वामींना आपला प्रश्न कसा विचारावा यावर भरपूर ताईंनी मला कमेंट केले आणि त्यामुळे विचारलं की स्वामींसमोर आपली इच्छा जर का मांडायची असेल आणि ती इच्छा पूर्ण होणार का नाही होणार हे जर का समजून घ्यायचं असेल किंवा त्या मार्गाला जाऊ का नको जाऊ हे समजून घ्यायचं असेल तर काय करायचं, नक्की कोणत्या गोष्टीने आपण काय गोष्टी करायच्या, या सगळ्या गोष्टींचा आज एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी आणलेला आहे. नक्की तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. बघा, आपल्या मनात जे काही इच्छा असेल, आपल्या मनात जे काही द्विधा चालू असेल त्यासाठी आपल्याला एकच गोष्ट करायची आहे. आपल्याकडे 2 पिवळे कागद घ्यायचे. आपल्याकडे बघा स्टिकी नोट्स असतात, त्या पद्धतीचे 2 पिवळे रंगाचे कागद घ्यायचे आहे. त्यावर ती इच्छा पूर्ण होणार की नाही किंवा त्या मार्गाला जाऊ की नको, तर हो किंवा नाही अशा पद्धतीने तुम्हाला फक्त 2 चिठ्ठ्या करायच्या. हो किंवा नाही अशा पद्धतीने 2 चिठ्ठ्या करायच्या. हो मध्ये थांबायची गरज आहे, नाही मध्ये वेळ घेण्याची गरज आहे, असं तुम्हाला लिहायचं आहे. आणि त्या ज्या चिठ्ठ्या आहे त्या रात्री 12 वाजेच्या आत स्वामींसमोर 1 माळ संपूर्ण जप करून 1 वेळा तारक मंत्र म्हणून, त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृतातील 21वा अध्याय वाचन करून तुम्हाला त्या 2 चिठ्ठ्या या समोर तिथे ठेवायच्या आहे. आणि त्यानंतर तुम्हाला सकाळी अंघोळ झाल्यावर उठल्या उठल्या ती चिठ्ठी उचलायची आहे आणि त्यानंतर देवपूजा झाल्यावर ती उघडून बघायची आहे. तुमचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल. अशा पद्धतीने करून बघा, नक्कीच उत्तर मिळेल. श्री स्वामी समर्थ.